ते पण आम्ही त्यांना विचारून झालं, तुम्ही किती धावाल. आम्ही दोघंही खेळाडूंना विचारलं की जर का गरज लागली तुमची तर तुम्ही किती धावाल. आणि दोनही 12व्या खेळाडूंचं स्वागत. वळूयात सामन्याकडे. आपण बघतोय i11 कोण आणि RCC रिस. पहिला सामना RCC रिस संघानं एकतर्फी करून तो सामना जिंकला होता. तर तितकीच शर्तीची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती कोण संघाची. आता मात्र अजून एक काटेभरी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. नाही, त्यांचा 12वा खेळाडू दुसरा होता, तो इंजर्ड झालाय. 12वा खेळाडू मगाशी, म्हणून आता आलाय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना चकवत सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं चौकार. तू अडवणार की मी अडवणार, दोनही क्षेत्ररक्षक एकमेकांच्याकडे बघत बसले. परंतु चेंडूनं त्याचं काम केलं आणि 4 धाबा बाईच्या स्वरूपाने या ठिकाणी धावासंख्येचं खातं ओपन झालं. ते कोण संघाचं सलामीची जोडी अनिकेत आणि त्यानंतर आपण बघतोय आकाश म्हात्रे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपाने 4 धाबा मिळाल्या. परंतु दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय. झेल घेतील की नाही 2 क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. कोणता क्षेत्ररक्षक झेल टिपणार. आणि अंतिम क्षणाला मात्र पाहायला मिळतंय गणेश आणि शंकर या 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग चुकलं, ताळमेळ चुकला. मागच्या सामन्यामध्ये हीच चूक केली होती उत्कर्ष सावळे संघानं. तीच चूक पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवर आपण बघतोय हा झेल सुटलाय. तसं बघायला गेलं तर शंकरला सोपा झेल होता, परंतु गणेशनं कॉल दिला होता आणि शेवटच्या क्षणाला शंकर प्रतीक्षा करत बसला होता. परंतु गणेश चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही आणि परिणाम पाहायला मिळाला. या ठिकाणी जीवनदान मिळालं. जीवनदानाचा फायदा आपण बघतोय. एका धाब्यानं उचलला. 5 धाबा धावपलकारती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनीष एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं तब्बल 7 षटकार मारले होते ते अनिकेतनं. आणि तो अनिकेत पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आता मात्र बाद होता होता वाचलाय. आता मात्र काय करेल मनीष. पुन्हा तयार. 5 धाबा धावपलकावर. पुन्हा एकदा आपल्या उंचीचा आपल्या खांद्याचा परफेक्ट वापर करतोय हा गोलंदाज. परफ्यूम डिलिव्हरी टाकली होती अगदी नाकासमोरून या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं नाही पाहिजे. जबरदस्त चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र कोणती चूक केली जाणार नाहीये. गणेशनं हा झेल टिपलाय. फलंदाज आकाशचा या ठिकाणी मात्र खेळ संपलाय. चांगला प्रयत्न. आणि आपण बघतोय एकूण धावा धावपलकावर पाहायला मिळतात तब्बल 5. आमचे पंच आपण बघतोय आता मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहू शकता. नरेश म्हात्रे एक चांगले पंच ऑन स्क्रीनवर त्यांना आपण बघू शकता. आणि निखिल संधी सोडत नाही. आपण बघतोय निखिल बाबर तितकाच चांगला समालोचक, तितकाच चांगला या ठिकाणी आपण बघतोय अपडेटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. संधी सोडत नाहीये. अगदी त्याला माहिती आहे की कोणाला कधी कॅमेऱ्यावर दाखवायचं. अगदी प्रत्येकाचं या ठिकाणी काम त्याच्या हातामध्ये. आणि तेच आपण म्हणतो ना की रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असेल तर काही करू शकतो. तशाच पद्धतीनं निखिल या स्पर्धेचं आपण बघतोय काम पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात सामन्याकडे. 5 धाबा धावपलकावरती. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमारेषे पार चौकार.
थँक्यू डीजे. आपण बघतोय आता मात्र या ठिकाणी हे चौकार आहे ना बॉल. नऊ धावा धावफलकावरती. अक्षय गाताडे आल्या आल्या पहिल्या चेंडूवर त्यानं चौकार लगावला. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं सर्वस्वी धुरा सांभाळली होती ती अनिकेतनं आणि बाकी फलंदाजानं जशी साथ पाहिजे तशी साथ दिली नव्हती. एक हाती किल्ला लढवला होता परंतु या सामन्यात आता मात्र अक्षय गाताडेनं मारलेला हा चौकार आणि त्यानंतर आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते पहिल्या षटकाच्या अंती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मनीष कोकंबेनं पाहिली होती. आपण बघितलं होतं 4 धावा बाईच्या स्वरूपाने मिळाल्या होत्या. बॅटच्या साह्यानं तब्बल 5 धावा जमा केल्या आणि कोण संघानं एकूण धावा जमा केल्या त्यात तब्बल 9 धावा. काल आपण बघितलं होतं जवळजवळ 6:15 वाजले होते सकाळचे सामने संपायला. आज आपण बघतोय 2:30 वाजलेत सद्यस्थितीला. अजूनही 2 सामने पूर्ण करायचे आहेत. आयोजकांनी आज जसा विद्युत प्रवाह खंडित झाला तसं त्यांनी ठरवलं की 4 षटकांचे सामने होतील आणि त्यानंतर कालचं जागरण आयोजकांना झालं होतं. उद्या बऱ्याच जणांना कामं पण असतील त्यामुळे आज त्यांनी ठरवलं होतं. आता उद्या काय विचार करतील. तर बघतोय पुन्हा एकदा वोल्टेज सामन्याकडे आपण बघतोय. पहिलं षटक टाकलं होतं मनीषनं, दुसरं षटक संदीप परंतु इथे मात्र तुम्ही झेल सोडला. त्याचं उत्तर तुम्हाला देताना अनिकेतच्या बॅटमधून आलेला हा षटकार. सहा धावा आणि या षटकारानं 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडासा निराश नक्कीच असेल गणेश, कारण आपण बघितलं होतं त्याच्याकडून चूक झाली होती आणि त्या चुकीची भरपाई आता मात्र या षटकारानं मोजावी लागतीये. बाद झाला असता अनिकेत तर एक मोठा अडसर बाद या ठिकाणी दूर झाला असता रिस संघासमोरून. परंतु बघूयात आता मात्र एक षटकार तर आलाय. तर वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संदीप गोलंदाजी करतोय आपण पाहतोय सद्यस्थितीला. अजून एक तडाखा इथे मात्र आमच्या दिशेनं हा चेंडू आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मात्र आपण पाहतोय 2 षटकारांनी धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती तब्बल 21च्या आकड्यावरती. आता मात्र आपलं एंड चेंज करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय हा गोलंदाज.
चांगला चेंडू इथे मात्र काय घडतंय. अजून एक झेल या ठिकाणी, अजून एक जीवनदान. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याच पाहायला मिळतात. चेंडू लागला असेल, इजा झाली असेल शंकरला, परंतु काय करणार, थोडासा निराश या ठिकाणी. चेंडू अगदी वेगानं फेकला होता. झेल घेण्याचा आमचे यश मालकर आपण बघतोय माझगावच्या नाईट टुर्नामेंट ते कव्हर करतायत. त्यांचाही आवाज माझगावच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय, परंतु या स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही स्वागत करतोय. ते यश मालकर आमचे चांगले मित्र, तितकेच चांगले समालोचक. आणि वळतोय या सामन्याकडे पुन्हा एकदा, जिथे पुन्हा एकदा दुसरं जीवनदान मिळत आहे ते अनिकेतला. गोलंदाज संदीप पुन्हा तयार. आता मात्र पुन्हा एकदा झेल उडलाय. हा झेल या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. मुकेशनं हा झेल टिपलाय आणि संपवलाय खेळ तो अनिकेतचा. जबरदस्त. आपण बघतोय प्रत्येक वेळेस संधी निर्माण करून देत होता, परंतु या ठिकाणी अंतिम क्षणाला त्या जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकवलं अनिकेतला. आपण बघत होतो वारंवार या ठिकाणी व्यूहरचना आखली जात होती की कशा पद्धतीनं बाद केलं जाईल त्या अनिकेतला, कशा पद्धतीनं आपण त्याला तंबूची वाट टाकू शकतो. आणि अंतिम क्षणाला मात्र आपण पाहिलं या चेंडूवर बादून परतावं लागलं अनिकेतनं. कधी कधी आपण म्हणतो ना की थोडासा शांत, थोडासा संयम दाखवणं कधी कधी गरजेचं असतं, परंतु यावेळेस आपण बघितलं प्रत्येक चेंडूला एका मोठ्या स्ट्रोक्समध्ये रूपांतरित करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपण बघतोय मिसटाईमिंग स्ट्रोक खेळला तो अनिकेत आणि बादून तंबूत परतला. धावफलकावर धाबा. त्या 21-4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज संदीप गोलंदाजी करतोय. आपण बघतोय आमचे डॉक्टर वाघ आपण बघतोय. एकवीस धावा, 2 विकेट्स आतापर्यंत मिळवल्यात. संदीप पुन्हा एकदा तयार. 2 षटकार जरी बसले असतील परंतु अनिकेत सारखा घातक फलंदाज तंबूची वाट दाखवली आहे. संदीप पुन्हा तयार. चांगला प्रयत्न. इथे मात्र आल्या आल्या पॅव्हलियन मधून सेट होऊन आला होता की काय, झेल होता, परंतु त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकानं केलं काय, षटकार वाचवण्याच्या नादामध्ये हा झेल सोडलाय. अगदी थोडासा आतमध्ये नक्कीच होता. गणेश थोडासा निराश होतोय कारण झेल टिपणं गरजेचं होतं, परंतु झेल टिपता आला नाही. मिळते सिंगलच्या मदतीने 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संदीप ज्यानं आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, 2 षटकार जरी बसले असतील तरी कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. या ठिकाणी गोलंदाजी चेंज केली. आपण बघितलं होतं ओव्हर द विकेट मारा करताना आपण पाहतोय सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवर राऊंड विकेट केलं होतं, परंतु हा चेंडू आपण बघतोय डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याखेरीज या ठिकाणी भाग पाडलं. कारण आपण पाहिलं होतं अगदी शेवटचा चेंडू वेगाने टाकला होता, चेंडूचा टप्पा थोडासा खाली राहिला होता आणि अशा परिस्थितीत 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 11च्या सरासरीनं 22 धाबा. दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या जगमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोना. थँक्यू डीजे. आणि पाहतो आपण या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. पंच आपण सूचना द्या. 2:30 वाजलेत. 5 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येक षटकासाठी आणि थोडासा आता मात्र आधीच उशीर झालाय प्रतीक्षा करताना. आयोजक आपण आता बघतोय आणतो सगळी सोय केली जाईल. तर बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साहिल म्हात्रे, अक्षय गाताडे हे 2 फलंदाज खेळ करतायत. साहिल म्हात्रेला एक जीवनदान मिळालं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं केलेली चूक आणि त्यावर आलेली सिंगल, तो साहिल आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. गोलंदाज शंकर पारिंगे.
नवीन फलंदाज आपण बघतोय, एक जीवनदान त्याला मिळाला, परंतु पहिला चेंडू शंकरचा आपण पाहतोय, पंच हरेश माळी सर यांचा इशारा येतोय, हा चेंडू खराब टाकला जातोय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न त्याच्या संकटाला आपण बघतोय. वारंवार आपण बऱ्याचदा बघतो अनुभवी खेळाडू असतात ते चेंडू फलंदाजापासून दूर ठेवत असतात, जेणेकरून फलंदाज आणि त्याच्या बॅटमध्ये हा चेंडू आला नाही पाहिजे. परंतु इथे मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही झेल सोडलात, त्याचं उत्तर या ठिकाणी देताना जणू काही फलंदाज साहिल मात्र पाहायला मिळतोय, जातोय चौकार. खालापूर तालुक्याची शान आहे तो तालेगाव गावाचा, सैनी विभागाची शान आहे तो तालेगाव गावाचा. सचिन तांडेल दादाने ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या शकमानाचा. थँक्यू. बघतोय आपण समीर दादा तांडेल अजूनही या ठिकाणी काल पण आपण बघितलं होतं शेवटपर्यंत राहिले होते, सामने सक्सेसफुल या ठिकाणी राहायला पाहिजेत. आणि अनिल कुरंगळे काल आपण बघितलं होतं लवकर गेले नव्हते, तेही होते, आजही आहेत. बरेच म्हणजे आपण पाहतोय की सोनाई प्रतिष्ठानचे सगळे सदस्य अगदी शेवटपर्यंत असतात. आणि ही स्पर्धा आपण काल चांगला प्रयत्न इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या दोन धाब्यांनी आपण बघतोय 29 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शंकर पारिंगे गोलंदाजी करतोय, आत्तापर्यंत 2 चेंडू त्यानं फेकलेत, 7 धाबा त्यानं खर्ची केलेत. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता, दुसऱ्या चेंडूवर आपण बघितलं चौकार आला होता, या चेंडूवर 2 धाबा, म्हणजे एकूणच हावी होतोय तो फलंदाज साहिल म्हात्रे. ज्या साहिल म्हात्रेला जीवनदान दिलं होतं स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं सोपा झेल सोडला होता, त्याला वाटलं कदाचित तो षटकार जाईल की काय, आणि त्यानं आतमध्ये लोटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो काहीसा प्रयत्न चुकीचा ठरला होता. परंतु बघतोय साहिलच्या बॅटमधून येतात धावा, हा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी वळण घेतलंय, इशारा केलाय शाहरुख खान स्टाईलनं. या ठिकाणी आपण बघतोय स्वैर धाब्याचा इशारा दिलाय आणि या स्वैर धाब्यानं 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 74 वाईड, म्हणजे जर विचार करायला गेलं तर तब्बल 12 षटकं एक्स्ट्रा खेळवलेत ती आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. 74 धावा या ठिकाणी आपण बघतोय, 74 धावा वाईटच्या स्वरूपाने दिल्यात, म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकूणच लेखाजोखा आमच्या मयूर पाटील एक जबरदस्त उत्तम गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. शंकर, आता मात्र थोडीशी चर्चा झाली, कारण आपण बघतोय धावा तुम्ही देतायत, परंतु याच धावा आपल्याला बनवायच्या आहेत. हा सल्ला जणू काही या ठिकाणी ही चर्चा आपल्याला पाहायला मिळाली ती प्रवीण आणि शंकरमध्ये, परंतु बघतोय आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. विनंती असेल पंच आपण सूचना द्यायची आहे, जास्त उशीर करू नका, कारण आपण पाहतोय जवळजवळ 2:30 वाजता सामना सुरू झाला होता आणि चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट तर वेगाने फिरवली आहे, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये या ठिकाणी आपण बघतोय खूपसं अंतर पाहायला मिळालं. हा चेंडू जातो निर्धाव 30 धावा धावफलकावरती. RCC रिस आणि I11 कोण हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ आपण बघतोय समसमान ताकदीचे आहेत. अनिकेत बाद झाला, अनिकेतनं 2 षटकार लगावले, आकाश 0वर बाद झाला. आणि इथे मात्र पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हा चेंडू आमच्या दिशेने येतोय, अजून एक या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय, तो फलंदाज साहिलच्या बॅटमधून. थँक्यू. बघतोय साहिलनं आता मात्र वादळ आणलंय, झंझावत आणलाय. साहिलला एक जीवनदान भेटल्यानंतर मात्र साहिलनं आपल्या खेळाचा रंग बदललाय, खेळाची स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीनं त्यानं आखली होती. पहिल्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळालं, त्यानंतर आपण पाहिलं त्यानं मागे वळून न बघता प्रत्येक चेंडूला या ठिकाणी सीमारेषे पलीकडे कशा पद्धतीनं पाठवता येईल याचाच फक्त त्यानं विचार केला आणि आपल्या धावसंख्येच्या गाडीला आतापर्यंत नेऊन ठेवलंय ते 36 या आकड्यावरती. 36 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु यावेळेस चूक केली आहे. चेंडू जातोय सरळ, झेल सोडल्यानंतर
सीमारेषेत जवळ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु तोपर्यंत आपण बघतोय 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या तिहेरीनं धावफलक जाऊन पोहोचलं. ते 39 या धावसंख्येवरती चूक केली. आपण बघतोय बरेचसा या ठिकाणी अनुभव, बराचसा या ठिकाणी दांडगा अनुभव आहे तो त्या क्षेत्ररक्षकांकडे. त्यांच्या हातून ही चूक कधी कधी आपल्याला बऱ्याचदा कमी पाहायला मिळते, परंतु या चुका आता मात्र कारणीभूत ठरतात. एका मोठ्या धावसंख्येकडे नेण्यास भाग पडले. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेफ आहे, बॉल सेफ आहे. इथे रिव्ह्यू मध्ये आम्ही पण बघितलाय. तर एकूणच 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शंकर पुन्हा तयार. शंकर वर केला हल्ला, जसा आला तो अक्षय त्यानंही मारला हा षटकार. मोठी माहिती लगीन मोडलाय. बरेचशा प्रत्येक गावात एकतरी असा सूत्रधार नाही म्हणत मी, एकतरी हिरा असतो की लग्न जमवतो की तोडतो. प्रत्येकाला माहिती आहे. इथं बरेच जण बसलेत. आणि आजकाल एजंट पण भरपूर वाढलेत. तुम्ही एजंट बदलला ना तर ते पण लग्न मोडतात. पण एजंट एकच ठेवा. चला, विनंती असेल टाइमपास करू नका. पण आपण त्यांना सूचना द्यायच्या आहेत. हरेश माळी सर, प्रवीण सर, आपण सूचना द्यायच्या आहेत त्यांना. प्लीज या ठिकाणी आपण बघतोय टाइमपास जास्त करू नका. शेवटचं षटक या ठिकाणी येईल. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो तो गणेश पारिंगे. गणेश पारिंगेच्या हातामध्ये आपण बघतोय शेवटचं हे षटक दिलंय. मागील आपण पाहिलं होतं सुरुवात आणि व्यावसायिक खेळाडू म्हणून केली होती आणि आज कित्येक वर्ष आपण बघतोय या ठिकाणी RCC रिस संघाकडून एक अष्टपैलू खेळ करताना बऱ्याच वर्ष त्याला आपण बघतोय. परंतु आज त्याच्या गोलंदाजीची गरज ती गणेश पारिंगेच्या, कारण आपण बघतोय 45 धावा झाल्यात 4 षटकांमध्ये. मागील प्रत्येक सामन्यामध्ये बघत होतो अगदी 34-40 धावा जमत होत्या, परंतु शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना जात होता. आणि अशा परिस्थितीत या षटकामध्ये कमीत कमी धाब्यावर रोखणं गरजेचं असेल ते कोण संघाला. परंतु बघूयात कितपत धाब्यांवर रोखण्याचा प्रयत्न करतील. सद्यस्थितीला आपण बघतोय आग ओकणारी फलंदाजी केली जाते ती साहिल मात्रेकडून. 6 चेंडू त्यानं खेळलेत, 16 धावा त्यानं स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्यात. अक्षयनं 10 धावा जमा केल्यात. हा चेंडू नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट दिली जाणार नाहीये, पंच आमचे सांगतायत. कारण आपण बघतोय भलेही कीपर लॉंग असेल परंतु कीपरच्या हातामध्ये बॉल एंड झालाय. जर का सुटला असता तर तुम्ही धावू शकला असता, परंतु दोघांनीही क्रीज सोडणं गरजेचं होतं. इथे मात्र क्रीज सोडली नव्हती आणि परिणाम पाहायला मिळतोय साहिल ज्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. तर अशा वेळेस आता आपण बघतोय अक्षय प्रयत्न करतोय स्ट्राईक घेण्याचा, परंतु अक्षयला या ठिकाणी स्ट्राईक मिळत नाही. पहिला चेंडू जातोय निर्धाव, धावफलक तिथेच स्थिरावलेलं. 45 धावा या ठिकाणी आपण बघतोय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा चूक केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा आता मात्र प्रयत्न केला जाणार नाहीये. 46 धावा धावफलकावरती अक्षयने स्वतःच्या मनगटी ताकदीवर विश्वास ठेवलाय. त्यानं सांगितलं या ठिकाणी आता मात्र धाव दुसरी नको, 1-2 मोठे स्ट्रोक जर का आले तर या ठिकाणी आपण एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. आणि या इराद्यानं स्वतःकडे त्यानं स्ट्राईक ठेवली आहे ती अक्षयनं. परंतु गणेश काय करेल, एक अनुभवी मुरब्बी खेळाडू तो रिस संघाचा, परंतु या खेळाडूला आता मात्र 1-2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील, विकेट्स मिळावे लागतील, तर आणि तरच कुठेतरी या ठिकाणी मी म्हणेन की धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय हे 50च्या आतमध्ये किंवा 55च्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु तसं घडेल का? अक्षयनं आतापर्यंत एक षटकार, एक चौकार लगावलाय आणि तो अक्षय चेंडूला उडवलाय. तर खरं 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत, कोणती चूक केली जाणार नाही आणि फलंदाज अक्षयला परतावं लागेल. अक्षय
बॅक टू पवेलियन. राहिलेत 15. डीजे डीजे तुम्हाला लग्नाच्या सुपाऱ्या भेटायच्या आहेत, लक्षात ठेवा. असे गाणी लावले तर डीजेवाले म्हणतील का हा कोण आहे डीजेवाला, याला पासून ते लग्न नक्की जुळतोय की मोडतोय. तर वळूयात, या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा विकेट मिळतीये. अक्षय गाताडे या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. 4 चेंडू त्यानं खेळले, 10 धावा त्यानं स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या. 46 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू काय भन्नाट फेकले गणेश पारिंगेनं. फक्त एक धाव खर्ची केली आणि एक विकेट मिळवली ती गणेशनं. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. नवीन फलंदाज कौशल म्हात्रे, आणि कौशल म्हात्रेनं आपण बघतोय हा चेंडू खेळलाय निर्धाव. नॉन स्ट्राईक एंडला साहिल म्हात्रे प्रतीक्षा करतोय, त्याच्या वाट्याला एखादी स्ट्राईक, एखादा चेंडू येईल का. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. पंच बॅट कट या ठिकाणी पाहायला मिळते आणि सिंगल, या सिंगलच्या मदतीने 47 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली ती गणेशनं. फक्त 2 धावा खर्ची करत असताना एक महत्त्वाचा मोहरा टिपला आणि आपल्या संघाला असं वाटलं होतं की 50-55 धावा होतील की काय, परंतु 50 धाब्यांच्या आतमध्ये रोखण्यासाठी आत्तापर्यंत त्याने तर या ठिकाणी प्रयत्न केलेत. शेवटचा चेंडू साहिल एखादा मोठा स्ट्रोक्स मारेल का, की गणेश ज्या शैलीनं आत्तापर्यंत त्यानं गोलंदाजी केली एकही मोठा स्ट्रोक्स मारू दिला नाही, त्याच स्टाईलनं या ठिकाणी फलंदाजी करेल का, गोलंदाजी करेल का. परंतु बघतोय ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे पाहायला मिळत आहेत 2 धावा. 49 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते RCC रिस या संघासमोर, त्या I11 कोण संघाच्या बाजूनं. डीजे बातानपाडा संघ आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. टॉस केला जाईल. गावदेवी भातानपाडा आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करेन आमच्या टॉस करण्यासाठी किशोरजी पाटील आपल्याला विनंती असेल, या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. सचिनदादा तांडेल यांचे मेहुणे अगदी शेवटपर्यंत असतात, लाडके मेहुणे आहेत, शेवटपर्यंत असतात, कारण बघतात प्रत्येक ठिकाणी कुठं काय कमी आहे की नाही आणि सगळ्याची पूर्तता करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. ते किशोरजी यांच्या वतीने आपण बघतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि पाटणोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच इन ऍक्शन यायचं आहे. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. रिस संघ विनंती असेल सलामीची जोडी पाठवा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. रिस संघ सलामीची जोडी पाठवा प्लीज. सलामीची जोडी गुरु आणि महागुरूंची जोडी जाते की काय. संतोष चौधरी सर आणि टिकेमाळी सर असं वाटलं आम्हाला सलामीची जोडी तेच जातात की काय. आता
चला या ठिकाणी आता सुरुवात करूया. त्या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील धावांचा पाठलाग. अगदी 49 धावा जमा केल्यात आणि 50 धावा पूर्ण करायच्या आहेत जिंकण्यासाठी हा सामना. आणि विसरलो होतो, परंतु या ठिकाणी आपण बघतोय 2 धावांची पेनल्टी लावली होती. ती कोण संघाला, म्हणजे 47-2, माफ करा 49-2 म्हणजे 47 धावा. 48 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. रिस संघाला 48 धावा जमा कराव्या लागतील हा सामना जर का आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. 2 धावांची पेनल्टी होती ती कोण संघाला. एकूणच आपण बघतोय हा सामना आता जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल ती आरसीसी रिस संघाला. मोबाईल घे काढून याचा 12 वेळेचा मोबाईल घे. कवर दे फक्त त्याला प्लास्टिक. तर बोलूयात 24 चेंडू आणि गरज आहे ती 48 धावांची. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव जमा करावी लागणार आहे. आणि हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी आता मात्र शंकर पारिंगे आणि गणेश पारिंगे या दोनही पारिंगे बंधूंना आता मात्र एक मोठी लढाई या ठिकाणी लढावी लागणार आहे. कारण आपण बघतोय दोनही मुरब्बी खेळाडू आहेत. दोनही खेळाडूंना इतका अनुभव आहे की दोनही खेळाडू अगर जर का टिकले तर हा सामना आपल्या बाजूने झोकवण्याची ताकद या दोनही फलंदाजांमध्ये आहे. परंतु पहिला चेंडू काय वेगानं फेकला आकाश म्हात्रेनं. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय. अगदी वेगानं फेकण्याचं काम केलं होतं. शंकर पारंगे आणि गणेश पारंगे हे 2 फलंदाज आपण बघतोय. गणेश पारंगे नॉन स्ट्राईक एंडला, शंकर पारंगे ऑन स्ट्राईक. 24 चेंडू 48 धावा, परंतु पहिला चेंडू फेकला निर्धाव. 23 चेंडू आणि 48 धावांची गरज. चांगला चेंडू, परंतु हा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. काय जबरदस्त वेग पाहायला मिळतोय तो आकाश म्हात्रे या गोलंदाजाचा. पहिला चेंडू आपण बघितलं होतं, चेंडू वेगानं फेकला होता. दुसरा चेंडू, चेंडूचा टप्पा थोडासा या ठिकाणी खाली ठेवला आणि चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथून या ठिकाणी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूणच एक जबरदस्त वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय हा गोलंदाज आकाश म्हात्रे. आपण बघू शकता स्टार टेनिस क्रिकेटच्या स्क्रीनवर एक जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू, इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता. चेंडूचा पाठलाग केला जातोय, तोपर्यंत मात्र आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार.
चला चेंडू भेटला का नाही? दुसरा बॉल द्या. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघितलं होतं, पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते गोलंदाज आकाश म्हात्रेनं, परंतु तिसरा चेंडू अरे फेकू नको आण्या, फेकला तिथे दवाने का भिजतो तो. बॉल बॉयला मला वाटतं अंपायरच्या बाजूला बसवायला पाहिजे, बॉलची बॅगच आमच्या पाठीवर. तरी पण चालेल. अंपायरनी त्यांच्या खांद्यावरच बॅग ठेवली तर बरं होईल, म्हणजे टेन्शन नाही. 2 अंपायरकडे 2 बॅगा देऊन टाकू आपण. षटकार चौकारांची हॅट्रिक जर का लगावले रिस संघाच्या फलंदाजांनी तर आशीर्वाद मुंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु बघतोय या ठिकाणी प्रयत्न केलाय, चेंडू जातो बॅक टू बॅक, दुसरा चौकार. 1000 रुपये तयार ठेवावे लागतील की काय असं वाटतं आता. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपण बघतोय. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज, म्हणजे आता गरज राहिली शिल्लक ती 40 धावांची. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चौकार लगावलेत बॅक टू बॅक. तिसरा चौकार जर का लगावला तर आशीर्वाद मुंडे 1000 रुपये लगेचच घेऊन यायचे आहेत, कारण आपण बघतोय. नाहीतर नितेश पारंगे ते बोललेत मी स्वतः देईन जर का आशीर्वाद मुंडेंनी नाही दिले तर. मोबाईल विकेंड आज भेटलेला, परंतु देणार. मनाली ट्रिप होईल ना, वयाच्या बाजूलाच आहे. तर चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु आपण बघतोय कमबॅक बरी या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. थोडीशी हसी मजाक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पंच असतील, त्यानंतर हे लाईव्ह वाले असतील, सगळ्यांना मनालीची ट्रिप अगदी नदीच्या कडेला वयाळ गावी तुम्हाला भेटेल. चांगला प्रयत्न इथे, मात्र पुन्हा एकदा शंकरच्या बॅट मधून अजून एक बढिया स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चौकार. आवड मला बोलायला. थँक्यू डीजे. आपण बघितलं असेल शंकर पारंगेने त्याचा खेळ या मैदानावर काय जबरदस्त दाखवलाय. आपण म्हणतो ना की साखर गोड आहे, ती कागदावर लिहून चालत नाही, ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. तसंच मैदानावरचा खेळ आहे मित्रांनो. तुम्ही किती मोठे क्रिकेटर असा, जोपर्यंत तुमच्या बॅटमधून या मैदानावर षटकार चौकार पाहायला मिळत नाही तोपर्यंत तुमचं नाव एक मोठा फलंदाज, एक मोठा खेळाडू म्हणून घेतलं जाऊ शकत नाही. आणि एक तोच चांगला खेळ शंकरच्या बॅटमधून आपण पाहिला. 3 चौकार 1 दुहेरी, म्हणजे एकूणच 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता मात्र गरज असेल ती 18 चेंडू आणि 34 धावांची. 18 चेंडू 34 धावा, जबरदस्त या ठिकाणी. आता मात्र अनिकेत म्हात्रे, गणेश पारंगे पहिला चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, आणि इथे मात्र आपण बघतोय रेफर केलाय. आमचे तिसरे पंच जोडले जातील. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी केलं जाईल. हा चेंडू कोणता असेल, इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑर नॉट, वाईड असेल की फेअर डिलिव्हरी असेल.
बघतायत आमचे नरेश म्हात्रे तिसरे पंच. तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतोय. आणि इट्स अ वाईड बॉल. या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू वाईड असेल. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू आम्ही सरळ पाहतोय. वाईड चेंडू असेल हा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त प्रयत्न. सगळेच्या सगळे या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकवटून अपील करत होते विश्वासाने. असाच विश्वास आम्ही पाहिला होता. तो बोर्ले संघाच्या सगळ्या खेळाडूंचा शेवटपर्यंत चेअरअप करत होते. परंतु तो सामना अगदी 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपल्या बाजूने झुकावला होता. तो भातानपाडा संघाच्या त्या फलंदाजानं. एकूणच अनिकेत या ठिकाणी आपण बघतोय प्रयत्न करतोय. पहिला चेंडू त्यानं वाईड फेकला होता. दुसरा चेंडू या ठिकाणी ब्लॉकॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. गणेशनं तो चेंडू अगदी डिफेन्स करण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नव्हता. शेवटच्या क्षणाला त्यानं मात्र या ठिकाणी आपण बघतोय डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. 17 चेंडू आणि गरज असेल ती 32 धावांची. 17 चेंडू 32 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. धावफलकावर धावा 16 या पाहायला मिळत आहेत. 16 धावा. इथे मात्र शंकर चेंडूला तर उडवलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाचा वेध घेताना पहिली विकेट मिळते ती आई गावदेवी कोण संघाला. माफ करा. आई 11 कोण. आणि या संघाचा आपण बघतोय पहिल्या विकेटचा शोध बराच वेळ या ठिकाणी घेतला जात होता परंतु अनिकेतनं जसा आला तसं मात्र त्यानं विकेट मिळवून दिली आपल्या संघासाठी. कारण गरज होती त्या विकेटची. गरज होती ही जोडी फोडण्याची. गरज होती शंकर पारंगेला बाद करण्याची. आणि तो चेंडू या ठिकाणी टाकत असताना विकेट मिळवून दिली ती आपल्या संघाला. एकूणच आपण आता मात्र पाहतोय 16 धावा धावफलकावरती. नितेश पारंगेकडनं. नितेश पारंगेचा मोबाईल त्याला. अरे आहे रे तुझा रे मित्र आमचे मस्त झाले. शुभम काय. शुभम चव्हाण. जर का 3 षटकार मुकेश मुंडेने लगावले तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 1000 असतील. 3 षटकार लगावले लगातार तर 3000 मिळतील. पाहूयात. चांगला चेंडू. पहिला चेंडू ब्लॉकॉलमध्ये टाकला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. मुकेश अगदी षटकार आणि चौकार मारण्यासाठी ओळखला जाणारा रिस संघाचा हा बाहुबली फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून आम्ही बऱ्याचदा बघितले आहेत मोठे मोठे स्ट्रोक्स मारत असताना आपण त्याला पाहतो. परंतु आता मात्र पहिला चेंडू ब्लॉकॉलमध्ये टाकल्या कारणानं पहिल्या चेंडूवर डिफेन्स खेळी करत असताना त्यांना आपण पाहिलं 1 धाब्यानं स्वतःचं खातं ओपन केलंय. संघाच्या खात्यामध्ये एकूण धावा पाहायला मिळत आहेत 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 31 धावांची गरज. सामना जवळजवळ आणण्यासाठी अजून 1-2 मोठे स्ट्रोक्स लगावे लागतील ते मी म्हणेन रिस संघाच्या फलंदाजांना. परंतु 1-2 विकेट जर का गमावल्या तर आई 11 कोण या संघाचं मात्र वर्चस्व नक्कीच मजबूत होईल. परंतु बघतोय दांडी गुल मागचा दरा उघडा ठेवलं आणि इथे मात्र आपण बघतोय चोरी झाली. फलंदाज बाद तो गणेश. निखिल तसं पाहायला गेलं तर मैदानावर मॅच चालूच नाही. इथे मॅच चालू आहे आपल्या या इथे कॉम्बॉक्समध्ये.
कारण एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला जय, दोघांमध्ये टक्कर ठसन पाहायला मिळते. जसा षटकार आला, चौकार आला, नितेश उड्या मारतोय, परंतु दुसऱ्या बाजूला जय पण तितक्याच ताकदीचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न. इथे विकेट मिळतीये. गणेश बादून तंबूत परतलाय. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 14 चेंडू आणि 31 धावांची. 14 चेंडू. नवीन फलंदाज आपण बघतोय मनीष कोकंबे. मनीष कोकंबे नवीन फलंदाज. बाद झालेले फलंदाज शंकर गणेश सलामीची जोडी आता मात्र तंबूमध्ये जाऊन विसावले. 14 चेंडू 31 धावांची गरज. मनीष चौराशिया 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. चांगला प्रयत्न. इथे मात्र अनिकेतनं 2 विकेट्स मिळून संघाला कमबॅक करून दिले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु अनिकेतची काय गोलंदाजी. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. आघाडीचे दोनही फलंदाज त्यांना परतावलेत आणि आता मात्र मनीष आणि मुकेश ही जोडी आता मात्र खेळताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 13 आणि 31 धावांची गरज. चांगला प्रयत्न. इथे मात्र पाहायला मिळतोय पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का. आपण आपलं काम केलं. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज. आता मात्र मुकेशला त्याच्या खेळीची आठवण करून द्यावी लागणार आहे. त्याची ताकद या मैदानावर नक्कीच दाखवावी लागणार आहे. कारण आपण बघतोय मनीष कोकंबे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, परंतु अनिकेतनं त्याचं काम केलंय. धावा खर्ची केला तब्बल 4 आणि विकेट्स मिळवल्या महत्वाच्या 2. गणेशला बाद केलं, शंकरला बाद केलं. आता मात्र या ठिकाणी सामना अनिकेतनं त्याच्या संघासाठी तर बनवलाय, परंतु आता उर्वरित 2 गोलंदाज काय करतील. अक्षय मात्रेच्या हातामध्ये आता मात्र चेंडू दिलाय. अनिकेतनं सांगितलंय आपल्या बाजूने जवळ जवळ सामना आहे, कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि गरज आहे ती तब्बल 30 धावांची. फक्त चेंडू चांगला टाकायचे, सिंगल डबल द्यायचे आहेत, मोठे स्ट्रोक्स मारू द्यायचे नाही आहेत. सामना आपल्या बाजूने असेल जणू काही असा सल्ला देताना आपल्याला पाहायला मिळाला तो अनिकेत. परंतु काय घडेल इथे आपण बघतोय मनीष ऑन स्ट्राईक, परंतु पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का. फेक थोडीशी खराब आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. काय घडतंय या मैदानावर. 2 धावा मिळणार होत्या, त्या दुहेरीचं कन्व्हर्टिंग तिहेरीमध्ये केलंय. गरज होती का. चांगलं कलेक्शन झालं असतं तर मात्र या ठिकाणी आपण बघतोय ही तिसरी धाव वाचू शकले असते ते कोण संघ, परंतु तसं घडलं नाही. आणि या तिहेरीने आपण बघतोय 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 11 चेंडू 27 धावांची गरज. 11 चेंडू 27 धावांची गरज. मगाशी नितेश एवढ्या जोराने का धावला त्याचं उत्तर आता आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघितलं होतं मुकेश आणि त्याच्या जोडीला मनीष दोनही 3-3 धावा काढतायत आणि तशाच वेगानं त्यांचा 12वा खेळाडू नितेशला पण त्याच वेगानं धावण्याचा प्रयत्न रिसच्या मैदानावर प्रॅक्टिस त्यांची नेहमी असते हे तो सांगतोय. एकूणच 3 धावेनिशी आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. चांगला चेंडू. इथे मात्र आपण बघतोय
स्वतःच्या फॉलोमध्ये चांगला क्षेत्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अक्षय मात्रेनं. या चेंडूवर कोणतेही धाव घेऊ दिले नाही. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 10 आणि गरज आहे 27 धाबांची. 10 चेंडू 27 धाबांची गरज. खेळी आठवण करून द्यावी लागेल मुकेश पुंडेला. ज्या शंकरनं एक चांगली खेळीची सुरुवात केली होती, एक मोठा स्ट्रोक तरी मार काल आपण पाहिलं होतं. नारपोली संघाचा नरेंद्र मस्कर, त्यालाही आपण बघितलं होतं. त्याला आवाज दिला होता त्याच्या चाहत्यांनी, त्याला आवाज दिला होता त्याच्या प्रेक्षकांनी, बाळू मार. आणि त्यानंतर बाळू काय बरसला. प्रत्येक सामन्यामध्ये 3-3, 4-4 षटकार मारले ते नरेंद्र मस्करनं आणि सुपर 4 मध्ये त्या संघाचं स्थान पक्क झालं. आजही तीच हाक पुन्हा एकदा पाहायला मिळते, मुक्या मार. परंतु बघूयात मुकेश ती खेळी आठवण करून देईल का रिस संघाला. ज्या स्टाईलनं फटकेबाजी केली होती साहिलनं, ज्या स्टाईलनं फटकेबाजी केली होती अक्षय गाताडेनं, तसंच काहीसं प्रत्युत्तर देण्याचं काम करेल का तो मुकेश. 10-26 इथे मात्र चेंडूला उडवलंय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, परंतु या ठिकाणी जीवनदान मिळतंय. थोडासा कठीण झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी 1983च्या वर्ल्ड कपमध्ये असाच झेल टिपला होता तो कपिल देवनं आणि तो सामना जिंकला होता. पहिलं वर्ल्ड कप आपल्या भारताला मिळाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय तशाच स्टाईलनं हा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परंतु हा झेल टिपता आला नाही. परिणाम बघतोय 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 9 आणि गरज असेल 24 धाबांची. 9 चेंडू 24 धावा. आता मात्र थोडंसं अंतर वाढलंय, थोडंसं टेन्शन वाढलंय. कोण संघ त्यांची पकड मजबूत करतोय या सामन्यामध्ये. परंतु पाहतोय 1-2 या षटकामध्ये एखाद षटकार, एखाद चौकार जर का आला अजून तर मात्र मजा येईल. मजा येईल हा या सामन्याला. परंतु तसं घडेल का. मुकेश ज्याच्याकडून प्रतीक्षा आहे, ज्याच्याकडून अपेक्षा आहे, ज्याच्याकडून या ठिकाणी त्याच्या बॅटमधून 1-2 मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतील का. परंतु अक्षय मात्रे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. रोखून धरलंय या ठिकाणी, उभं ठेवलंय मोठे स्ट्रोक्स मारण्यापासून ते अक्षय मात्रेनं. परंतु अक्षय मात्रेच्या या गोलंदाजीवर प्रत्युत्तर देईल का. इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लागवण्यासाठी, परंतु चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरचा. क्षेत्ररक्षक कोणती चूक केली जात नाहीये. मुकेशला परतावं लागेल. मुकेश बॅक टू पवेलियन. तिसरा विकेट बाद होतोय तो रिस संघाचा. धन्यवाद डीजे. आयुष जांभळे नवीन फलंदाज आपण बघतोय. आता मात्र चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 8 आणि गरज असेल 24 धाबांची. 8 चेंडू 24 धाबा. सामना थोडासा जड झालाय, सामना थोडासा कठीण झालाय तो रिस संघासाठी. कारण मोठे स्ट्रोक्स त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि एकूणच आपण बघतोय चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. 8 चेंडू आणि 24 धाबांची गरज. सामना सोपा होईल का. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आता मात्र आलाय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हटलं की डोकेदुखी. डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हटलं की टेन्शन. गोलंदाजाला टेन्शन असतं त्या संघाला. कशा पद्धतीने हा खेळ चांगला करेल की नाही करेल. परंतु बघूयात गोलंदाज काय करेल. पहिला चेंडू इथे मात्र प्रहार तर केलाय, पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. मनीषनं थांबवलंय. मनीष सांगतोय थांब. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि गरज असेल ते 23 धाबांची. शुभम चव्हाण षटकारासाठी नाही तर 3 षटकारांसाठी 3000 रुपयांच्या या ठिकाणी लावण्यात आलेत. परंतु बघूयात गरज आहे 3 षटकारांची. मारले तर नक्कीच मजा येईल. परंतु पाहूयात मारण्याचे दम दाखवतील का. कारण सध्या स्थितीला आपण बघतोय मनीष कोकंबे ऑन स्ट्राईक. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7, गरज असेल ती 23 धाबांची. 7 चेंडू 23 धाबा. गोलंदाज अक्षय तयार.
मनीष, आपण बघतोय रिस संघाचे पाठीराखे सांगतात एक तरी षटकार मार, शेवटच्या षटकामध्ये काहीतरी करता येईल. परंतु बघूयात शेवटच्या षटकामध्ये त्या धाबा सोप्या करेल का, या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स लगावेल का, की जी गोलंदाजी अक्षयने सुरू केली होती, एकही मोठा स्ट्रोक्स मारू दिला नव्हता, तीच गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर करेल. चांगला चेंडू, परंतु पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. रेफर व्हाईट साठी. ओके. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन आलाय. तिसरे पंच आमचे सांगतायत ऑनलाईन. या ठिकाणी आपण बघतोय ऑन द लाईन. आमची पण आता बघतोय आम्ही मजा. या ठिकाणी नितेश सांगतायत वाईड असेल का, वाईड असेल का. परंतु नितेश पंच काय त्यांचा डिसिजन, कारण आपण पंच म्हटलं की त्यांचा डिसिजन फायनल. फायनल टेक नो रिटेक त्यांचा डिसिजन. आणि इथे मात्र फायनल टेक या ठिकाणी डिसिजन आलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 23 धाबांची गरज. आता मात्र या ठिकाणी सामना थोडासा जड झालाय. तो रिस संघासाठी मनीष म्हात्रे ऑन या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलाय. परंतु पहिला चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु आपण बघतोय परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपानं तंबूत परततोय तो फलंदाज आयुष तांबळे. 42 पोर दिन पण याला द्यायची नाही का, द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोना इथं कमानाचा. डीजे वाला पण असे संगीत लावतो की पोरांना टेन्शन येतं. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 आणि 23 धाबांची गरज. सामना थोडासा एकतर्फी होईल की का असे चिन्ह दिसायला लागलेत. परंतु रिस संघ प्रतिकार करेल का. रिस संघ या ठिकाणी गणेश पारंगे त्यानंतर शंकर पारंगेने सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 14 धाबा वसूल केल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक केलं अनिकेतच्या गोलंदाजीनं. अक्षयने चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय मिसटायमिंग स्ट्रोक. या ठिकाणी आपण बघतोय एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या पहिली धाव या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण करताना दोनही फलंदाज पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि 22 धावांची गरज. चार चेंडू आणि 22 धावांची गरज. ऑन स्ट्राईक आपण बघतोय मनीष कोकंबे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. मनीषच्या बॅटमधून या ठिकाणी मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतील का. 1-2 फटके जर का आले तर या रात्रीमध्ये पण मजा येईल. हा सामन्याला बघूयात. 4 चेंडू आणि गरज असेल ती 22 धाबांची. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतंय. बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. शॉर्ट पाईन लेगच्या रिजनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक उभा होता मिल्टी. या ठिकाणी आपण बघतोय कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि परिणाम पाहतोय. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 3 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 22 धाबांची. सामना जवळ जवळ सोपा झालाय. तो I-11 कोण या संघासाठी RCC रिस संघाविरुद्ध आपली चांगली फलंदाजी, आपली चांगलं क्षेत्ररक्षण, आपलं चांगली गोलंदाजी या तीनही क्षेत्रामध्ये अगदी वर्चस्व मजबूत केलंय. या कोण संघानं पकड आपली मजबूत ठेवली शेवटपर्यंत. आघाडीचे फलंदाज आपण बघितलं असेल, शंकर असेल, गणेश असेल, मुकेश असेल, हे फलंदाज काही करू शकले नाही या गोलंदाजी पुढे आणि त्याचाच परिणाम 3 चेंडू 23 धाबा.
अजून एक या ठिकाणी आपण बघतोय चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन, परंतु मिळतीये फक्त आणि फक्त सिंगल. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली, 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. भातानपाडा आणि आराध्य स्पोर्ट्स पाटणोली यानंतरचा सामना असेल. दोन्ही संघानं तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय तयार राहायचं आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे मात्र दांडी गुल केली या गोलंदाजानं. अजून एखादा मोठा स्ट्रोक्स लगावेल का असं वाटलं होतं, परंतु तसा मारता आला नाही आणि पाहायला मिळतंय विकेट जातीये. आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 21 धावांची. एक चेंडू 21 धावा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. प्रवीण आपण बघतोय एका चेंडूसाठी आलाय. प्रवीण बऱ्याचदा आपण बघतो वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतो, परंतु आज प्रवीण घरत या ठिकाणी उशिरानं आलाय. परंतु बघूया या शेवटच्या चेंडूवर एखादा प्रहार, एखादा प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न करेल का. एका चेंडूचा खेळ शिल्लक. मनीष या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. शेवटच्या एका चेंडूवर 21 धावांची गरज आणि एका चेंडूवर प्रहार तर लगावलाय आणि हा झेल या ठिकाणी होतोय, म्हणजे अजून एक विकेट मिळतीये ती गोलंदाज मनीष म्हात्रेला. हा सामना जिंकला तो I11 कोण या संघानं RCC रिस संघाविरुद्ध. रिस संघ हार्डलक म्हणून मी कुठे चुकलात, कुठे कमी पडलात त्याचा विचार तुम्ही नक्कीच करा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. परंतु हा सामना जिंकला आपल्या पुन्हा एकदा चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रामध्ये एक अव्वल कामगिरी करून तो I11 कोण या संघानं मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे. नो डाऊट अनिकेत म्हात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.